सध्या उन्हामुळे उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने राजकीय पारा सुद्धा वाढलाय। आता या सगळ्या परिस्थितीत खलनायक चित्रपटातलं एक गाणं मला आठवतंय। जी हाँ, मैं हूँ खलनायक। नायक नहीं खलनायक है तू, जुल्मी बडा दुःखदायक है तू। या माझ्या नाही, विरोधकांच्या भावना मी तुमच्या समोर मांडतेय। आता विरोधकांच्या दृष्टीने सध्या एक व्यक्ती खलनायक आहे, त्यांच्या दृष्टीने ती त्रासदायक आहे। आता तुम्हाला वाटेल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बोलतेय। खरं म्हणजे मोदी शहांची जोडी ही विरोधकांसाठी त्रासदायकच आहे, पण अजून एक व्यक्ती सध्याच्या या सगळ्या परिस्थितीत त्यांच्यासाठी खलनायक आहे। आता ती कोण हे पुढे तुम्हाला लक्षात येईलच। पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीची अजून एक गंमत आहे, म्हणजे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ही फक्त देशातच नाही तर अमेरिकेत सुद्धा चर्चेचा विषय ठरलीय। पॉली मार्केट या अमेरिकी ऑनलाईन सट्टा बाजारात $20 लाख सट्टा लागलाय आणि यामध्ये सट्टेबाजांनी भाजपला जरा झुकतं माप दिलंय। यंदा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आहे। पॉली मार्केटचे 2024च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज हे बारीक सारीक तपशिलांसह अगदी अचूक ठरले होते। आता आपल्याकडे बेटिंग हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे पॉली मार्केटवर बंदी आहे। पण 4 मेला कळेलच रिझल्ट लागल्यानंतर की पॉली मार्केटचे हे अंदाज किती अचूक ठरतायत। आता पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक याची जोरदार चर्चा का आहे, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे निवडणूक आयोगाची SIR मोहीम। गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये SIR मोहिमेवरून ममता बॅनर्जी विरुद्ध निवडणूक आयोग असं घमासान आपल्याला पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेसच्या छत्रछायेखाली राहणारे आणि भारतातल्या सगळ्या योजनांचा लाभ घेणारे बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने SIR मोहिमेमुळे बाहेर पडले। याआधी बिहारमध्ये सुद्धा SIR मोहीम झाली होती आणि त्यावेळेस सुद्धा किती बोगस मतदार आहे हे समोर आलं होतं। त्यामुळे संपूर्ण देशातच SIR मोहिमेची किती गरज आहे हे आता आपल्या लक्षात येईल। आणि आता 23 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि विक्रमी असं 92.3% मतदान झाल्यामुळे विरोधकांना, डाव्यांना आणि ममतांना चांगलीच मिरची लागली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले। त्यांना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेच्या 33 खासदारांनी महाभियोगाची नोटीस सुद्धा दिली। सुरुवातीला मी जे म्हटलं ना, विरोधकांच्या दृष्टीने एक व्यक्ती खलनायक ठरतीये, ती कोण याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल। ती व्यक्ती आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी तर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यावर काय काय आरोप सुद्धा केलेले। इतकंच नाही तर ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण देण्याची मागणी करत खवचट टोला सुद्धा लगावला। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना ज्यावेळेस कपिल सिब्बल यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते असं म्हणाले की पद्मभूषण कशाला, ज्ञानेश कुमार यांना खरं तर भारतरत्नच द्यायला हवा, असं त्यांनी आपल्या खास शैलीत चौकारच मारला। ते काय म्हटले ऐकूया। सिब्बल ने आज कहा है निर्वाचन कमिश्नर गणेश कुमार को पद्मभूषण पुरस्कार देना चाहिए। मेरा हिसाब से तो भारत रत्न, जो SIR में इतना अच्छा काम किया है, ज्ञानेश कुमार को तो देश भूल नहीं सकता है। मैं तो चुनाव के बाद असम में भी SIR के लिए निमंत्रण करता हूं और ज्ञानेश कुमार सचमुच ऐसा एक CEC है, उनको जितना सम्मान दिया जाए कम होगा। आता ज्ञानेश कुमार यांना कोणता पुरस्कार द्यायचा याच्यावरून विरोधकांमध्ये चर्चा सुरू आहे। हेमंत बिस्वा शर्मा यांच्या वक्तव्याविषयी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते काय म्हणाले तेही ऐकूया। कौन कह रहा, क्या मिलना चाहिए और किसने कहा? मैं ये कहता हूं दोनों लोगों को नोबेल प्राइज मिलना चाहिए। किस पार्टी के हैं वो जो मांग रहे हैं भारत रत्न के लिए? तो मैं ये अपील करता हूं कि दोनों को नोबेल प्राइज मिलना चाहिए। सध्या पक्षफुटीच्या धक्क्यात असलेले आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सुद्धा ज्ञानेश कुमार खुपतायत। मोदी जी ऐसे चुनाव जीतना चाहते हैं क्योंकि वो ईमानदारी से चुनाव नहीं जीत सकते।
मोदी जी के 3 यार ईडी, सीबीआई, ज्ञानेश कुमार, अगर इतनी बेईमानी करने के बाद भी ईडी का इस्तेमाल करने के, और मेरे को पता चला है पूरे देश से मिलिट्री बुला रखी है यहाँ पे। क्या जरूरत है मिलिट्री की भाई? बंगाल के लोग क्या आतंकवादी हैं? आप लोग क्या आतंकवादी हैं? आप लोग भी तो इंडियन हैं। ये तो बंगाल के लोगों का अपमान है, बेइज्जती है। 3.5 लाख मिलिट्री के लोगों को बंगाल में लगा रखा है चुनाव में। 3.5 लाख ऐसे चुनाव जीतना चाहते हैं। उनको क्या डर लग रहा है बंगाल में? मोदी जी को आने में क्या डर लगता है? अमित शाह जी को आने में क्या डर लगता है? अगर चुनाव में आने में उनको डर लगता है, मिलिट्री की जरूरत है, तो आपकी सेवा करने के लिए वो कैसे आएंगे? इस तरह से चुनाव जीतना चाहते हैं। तो इन्होंने ईडी लगा दी, सीबीआई लगा दी, ज्ञानेश कुमार लगा दिया, इलेक्शन कमीशन लगा दिया। उसके बाद भी अगर मोदी जी चुनाव हार गए तो बंगाल की जनता पूछना चाहती है, इस्तीफा दोगे मोदी जी? विरोधकांना ज्ञानेश कुमार कितीही खूपत असले तरी या सगळ्या परिस्थितीत ते नायकच ठरले। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जनतेचे आभार मानले। त्याचबरोबर जनतेला निर्भय वातावरणात मतदान करता आलं यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचे सुद्धा त्यांनी आभार मानले। आणि इथेच विरोधकांना मिरची लागली। इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा विक्रमी मतदान झालं त्याबद्दल प्रशंसा केली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं कौतुक करून भाजप नेते एक प्रकारे विरोधकांच्या जखमेवर मीठच चोळतायत। आता विरोधकांना ज्ञानेश कुमार का खुपतायत किंवा त्यांना ते खलनायक का ठरवतायत याचं सुद्धा कारण सांगते। पश्चिम बंगालमध्ये एसआयआर मोहिमेमुळे मृत किंवा इतर ठिकाणी स्थायिक झालेले, त्याचबरोबर बांगलादेशी घुसखोर अशी जवळपास 91 लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आली। आणि ही सगळी बोगस नावं, हे जे सगळे बोगस मतदार होते ते ममता बॅनर्जींचे हक्काचे मतदार होते। म्हणजे त्यांच्याच जोरावर त्या सत्तेत येत होत्या। पण सत्तेत येण्याचा सुवर्ण मार्गच निवडणूक आयोगाने तोडून टाकला। निवडणूक अधिकाऱ्यांवर हल्ले करून सुद्धा ते न घाबरता त्यांनी तिथे राहून एसआयआर मोहीम पूर्ण केली। आता सगळीकडे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले। त्यामुळे दहशत पसरवून, मतदारांना घाबरवून, त्यांना धमकावून घरी बसवता सुद्धा येत नाहीये किंवा त्यांच्या नावाने बोगस मतदान सुद्धा करता येत नाहीये। सगळीकडूनच ममता बॅनर्जींची आता कोंडी झालीये। या सगळ्यामुळेच ममतांचा आणि विरोधकांचा जळफळाट होतोय। त्यांना ते सहनच होत नाहीये। खरं म्हणजे 2021 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हाच ममता बॅनर्जी हारल्या असत्या। पण या बांगलादेशी घुसखोरांनी त्यांना तारलं आणि त्या जिंकल्या आणि पुन्हा एकदा सत्तेवर आल्या। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता। 58 जणांचा मृत्यू झाला। 300 पेक्षा अधिक केसेस दाखल झाल्या होत्या। अनेक भाजप नेत्यांवर हल्ले करण्यात आले। जनतेवर सुद्धा हल्ले झाले होते। पण तिथल्या पोलिसांनी या केसेसची साधी दखलही घेतली नाही आणि हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा सांगितलंय। पण यंदाच्या निवडणुकीत एकही बळी गेला नाही। म्हणजे काही ठिकाणी दहशतीचे प्रयोग झाले। तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी दहशत माजवण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला। पण केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या गुंडांचा चांगलाच पाहुणचार केला। 2021 मध्ये सगळा हिंसाचार पाहता यंदा निवडणूक आयोगाने चांगलीच काळजी घेतली होती। मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावं यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा केल्या होत्या। त्यामुळेच पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झालं। म्हणूनच विरोधकांच्या डोळ्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे खुपतायत आणि त्यामुळेच त्यांना खलनायक ठरवण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे। आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची आणि 4 मेच्या निकालाची। पश्चिम बंगालच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्त हे नायकच ठरलेत। म्हणूनच सगळे खलनायक असलेले विरोधक आणि पश्चिम बंगालच्या खलनायिका म्हणजे ममता बॅनर्जी त्यांच्या विरोधात रान पेटवतायत। मालिकांमध्ये कसं खलनायकाने नायकाला कितीही त्रास दिला तरी खलनायकाचा अंत होतोच, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळतेच। अगदी त्याचप्रमाणे राजकारणातल्या खलनायकांचं सुद्धा होणार आहे आणि पश्चिम बंगालच्या खलनायिकेचा सत्तेचा अंत आता जवळ आलाय। आजच्या भागात इथेच थांबते।
पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.